मी श्वेता सदानंद जोशी. श्वेतावळ यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज खूप महिन्यांनी आपण एक शॉर्ट स्टोरी घेऊन येत आहोत आणि त्या शॉर्ट स्टोरीचं नाव आहे कृष्ण रहस्य. ही खरं तर कथा वडील आणि मुलावरची आहे की एक लहान मूल असतं आणि त्याला खूप आत्मविश्वासाने त्यांचे बाबा सांगत असतात की तू भिंतीवर चढ आणि खाली मी तुला पकडायला आहे. पण काय होतं पुढे तर आपण एखाद्यावर खूप आंधळेपणाने विश्वास ठेवतो आणि आपण त्यात फसतो, आपण त्याच्यामध्ये अडकले जातो. तर आपण आपले प्रयत्न कसे करावेत, आयुष्यात कसं पुढे जावं, मग त्याच्यावरची कृष्णाची कथा ही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलांना कशा प्रकारे सांगितली हे या बोधकारक किंवा रहस्यमय कथेतनं मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ही शॉर्ट स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. सावधान, श्रीकृष्ण अजूनही जिवंत आहे. श्रीकृष्ण अजूनही माणसांमध्ये जिवंत आहे. कृष्ण जसा अंधारात जन्मला, हाच प्रवास जसा गूढ आहे तशी याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजून घ्यायचं असेल तर सावधगिरी बाळगायलाच हवी. आता आपण त्याला सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एका मुलाचे बाबा त्याला म्हणाले, आज मी तुला जीवनातील खूप मोठा धडा शिकवणार आहे. चल भिंतीवर चढ. मुलाने वडिलांचे ऐकून भिंतीवर चढायला सुरुवात केली. आता वडिलांनी सांगितले की हाच मी तुला आज जीवनातील खूप मोठा धडा शिकवणार आहे. आता खाली उडी मार. मुलगा घाबरला, कारण 10 फूट उंचीवर असणाऱ्या भिंतीवर चढलेला तो मुलगा आता खाली उडी मारायची म्हणजे त्याला थोडीशी भीती वाटली. वडिलांनी सांगितले की घाबरू नकोस, तू उडी मार, खाली मी तुला पकडायला आहे. मुलाने खूप आत्मविश्वासाने वडिलांवर विश्वास ठेवला आणि खाली उडी मारली. वडील बाजूला झाले आणि तो खाली आदळला. जोरात आपटला. बापाने मुलाला सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवून उडी मारायची चूक केलीस म्हणून पडलास. डोळे उघडे ठेवून तुझ्या बळावर उडी मारली असतीस तर काही झालं नसतं. आज हाच मी तुला मोठा धडा शिकवला. जे काही करायचं ते स्वतःच्या बळावर. कृष्णही असाच खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून निघून जाईल काही भरोसा नाही. अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे तर श्रीकृष्णामुळे. चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितले होते, पण त्यातून बाहेर कसे पडायचे हे कृष्णाने मात्र सांगितलेच नाही. कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो, गंमत बघतो, फुकटात काहीच देत नाही, अर्धा मार्ग दाखवतो, रस्ता थोडासा उघडतो, पण पोहायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काहीच नाही. नो स्पून फिडिंग. चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती मात्र तुम्हालाच घ्यावी लागते. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो पण काढत नाही. चालूच आहे म्हणा ना थोडासा. चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर, नाहीतर फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पाहत बसाल तर फक्त मात्र तो सौम्यपणे हसतो. खूप मोठा अर्थ आहे बरं का या हसण्यामागे. तो फक्त एक नाजूक स्मित हास्य करून सांगतो, जे करायचे ते स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या, आत्मसात करा. अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की आता अर्जुन काही जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तेथेच लागला होता. श्रीकृष्ण न धरी शस्त्र करी मी गोष्ट सांगेन युक्तीच्या 4 अशी शपथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्णा रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र. वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तरच मी रथ चालवेन, दिशा दाखवेन. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था. कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो, कर्मयोग पटवून देतो.
आपण तो नाही पटवून घेतला, आचरणात आणला तर कृष्णाचा काहीच भरोसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्याखाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज. अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल अशी अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे वाटते. अशा वेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लागते. यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिध्रुवा नीतिमर्ती ममः. जिथे योगेश्वर आहे तिथे श्रीकृष्ण आहे. तिथे विजय निश्चित असणार. आणि का नसणार? तो सोबतीला उभा राहतो, थोडीफार दिशा दाखवतो. लढायचं तर आपल्यालाच आहे. जो लढेल तो निश्चितच जिंकेल. असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही तो आहे. दारूचा गुत्ता, जुगाराचा अड्डा, इथेही तो लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो आणि कोण कोण येतो हे त्याला बघायचं असतं. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो, कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो. तो पांडवातही आहे, कौरवातही आहे, नीती पक्षातही बसला आहे आणि अनीतीच्याही पक्षात तो बसला आहे. त्याला नीती आणि अनीतीच्या तराजूत कोणीच तोलू शकत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. हां, पण तो रंगपंचमीही खेळतो. आपल्याला रंगवूनही सोडतो. त्याचा काही भरोसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो की आपण कोणत्या रंगात रंगतोय. हा कृष्ण कालही होता, आजही आहे आणि तो उद्याही असेल. धर्मसंस्थापनार्थाय संभावामी युगे युगे. तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात नव्याने जन्म घेत राहीन, पुन्हा नव्या नव्याने मी येत राहीन. म्हणजेच तो कालही होता, आजही आहे आणि भविष्यात तो उद्याही असणार आहे. तो आपल्यासोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल. कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतला तर फारच उपयोगाचा आहे, कारण तो मार्ग दाखवणारा आहे. तुम्हाला ही छोटीशी शॉर्ट स्टोरी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.